तो बसतो माझ्या शेजारी येऊन. औषध द्यायची पद्धत श्रेयाची. कशासाठी दिले औषध? टॉनिकचं आहे. बिमार नाही तो. जनताचा बिमार नाही. ते लस दिली औषध रिचीला. कसं लागतं रिची? रिची म्हणून तिच्याजवळ जात नाही, पळतो. तिला पाहिलं की ब्रश बी करायच्या वेळेस पळतो. सापाचं पिल्लू सळई आहे. घरात कशी काय आली काय माहिती. बघा कशी चालते. झाडून काढायला लागली. रिची इथं बसलेला आहे. कुठून आली काय माहिती. या दिवसात हे असं विच्चू काट्याचं हे आहे. चालता येत नाही फरशीवर तिला चांगलं, पण तरी कोणीकडून आली काय माहिती, काही समजत नाही. मुलं जेव्हा लहान होते तेव्हा आम्ही मार्केटमध्ये जर एखादी वस्तू जरी घ्यायला जायचं असलं तरी त्यांना आम्ही सोबत घेऊन जायचो. शेजारचे नेहमी म्हणायचे पण की एक वस्तू जरी आणायची असली तरी तुम्ही मुलं कायम सोबतच नेता, घरी ठेवायचे कधी पण नाही. आम्ही सोबत का बरं न्यायचं की त्यांना पण व्यवहार माहिती झाला पाहिजे, भाव कसा करायचा, वस्तू कशी घ्यायची हे पण माहिती व्हायला पाहिजे. तर त्याचा फायदा आज होत आहे. म्हणजे जेव्हा मुलं मोठे होतात तेव्हा आपल्याला समजतं की नाही, ती जे निर्णय होता आपला तो चुकीचा नव्हता. प्रत्येक अशी छोटी जरी वस्तू घ्यायची असली की आम्ही सोबत न्यायचो. आता हे चाकू आणला पंकजला आता तिकडे समजा शिक्षणासाठी बाहेर गेला, त्याला कोणती वस्तू कशी घ्यायची, भाव कसा करायचा हे सांगायची गरज नाही पडत. आणि श्रेया पण तशीच आहे. तिला पण प्रत्येक वस्तू घेताना चांगली आहे का की खराब आहे, तिचा भाव योग्य आहे का, की आपण जो पैसा देऊन राहिला तो बरोबर चालला का. तर हे पण दोनही मुलांना मला सांगायचं काम नाही पडत की तुम्ही ही खूप महाग घेतली. आपल्याला म्हणजे त्यांनी घेतल्यानंतर असं समजतं की नाही बरोबर, आणि काय लागतं घरामध्ये काय नाही हे पण सांगायची गरज नाही पडत. पंकज मध्ये एकदा आला होता, त्याने हा चाकू, त्याच्यानंतर एक लाकडाचं आहे भाजी कट करायचं ते आणलेलं. आणि श्रेया आता यावेळेस संभाजीनगरला गेली तर तिने हे भाजी कट करायचं आणलं. तर त्यांना सांगायची गरज नाही पडत की घरामध्ये काय लागतं आणि काय आणायचं आणि काय आवश्यकता आहे तेच घ्यायचं, हे पण सांगायची गरज नाही पडत. तर पत्तागोबीची भाजी करणार होते मी, आणि या वस्तू मुलांनी आणलेल्या होत्या त्या खूप. आणि हा चाकू तर मला खूप आवडलेला आहे, कारण त्याने इतकी जेवढी बारीक चिरायची भाजी तेवढी बारीक चिरता येते. तर पत्तागोबीची भाजी केली आज. अगदी साधीच केली, क्वचितच करत असते मी, आम्हाला जास्त नाही आवडत. तर भाजी केली आणि त्याच्यानंतर ACची जी हवा आहे ती थोडीशी अशी आपल्याला वाटलं की टेम्परेचर थोडं वाढवावं लागत आहे. यावर्षी तर खूप बिल आलं ACचं, प्रत्येकालाच आलं, म्हणजे आम्हालाच नाही. कारण ऊन एवढं होतं आणि त्याच्यामुळे त्याचं जे टेम्परेचर आहे ते पण वाढवावं लागत होतं आणि त्याच्यामुळे बिल खूप आलं. तर ते साफ करणं चालू होतं, म्हणजे वाढवावं लागत होतं जास्त. या पद्धतीची धूळ जर असली त्याच्यावर तर हवा थोडी जी आहे ती गरम येते, म्हणजे जशी पाहिजे थंडी तशी नाही येत, वाढवावी लागते. तर हे जर साफ करत राहिलं, आता AC सुरू करून समजा बरेच दिवस झाले, तर आतापर्यंत 2 ते 3 वेळा तरी हे साफ केलं, कारण धूळ त्याच्यावर येऊन बसली की त्याची हवा ही थंड कमी होते. तर हे नेहमी काढायचं, घरच्या घरी काढायचं, म्हणजे बाहेर बोलवायची आवश्यकताच नाही. अगदी सोपं आहे ते. वरची जी प्लेट आहे ती काढायची आणि त्याच्यानं आता प्रत्येक ACला वरच आहे असं नाही, काहींना साईडनं पण असावी असं म्हणजे वाटतं मला, की वेगवेगळी असेल, जशी कंपनी असली तशी. ते काढायचं आणि धुवायचं, लगेच ACची हवा थंडी होऊन जाते. ते केलं आणि त्याच्यानंतर सध्या आता ऊन आहेच, आणि जे घरातले कपडे आहेत, एकदा का पाऊस सुरू झाला आणि कपडे धुतले आपण की ते कपडे वास मारतात. तर त्याच्यामुळे पावसाळा सुरू झाला की मी शक्यतोवर घरातले शिल्लकचे कपडे कोणतेच धुत नाही, ना पडदे ना सोफा कव्हर. एकदा जास्त पाऊस असला की नाही धुत, कारण ते धुवूनही त्याचा काहीच उपयोग नाही, पूर्ण वास मारतात. तर पडदे काढले होते आज धुण्यासाठी, मशीनमध्येच धुतले. तर ते सुकवले, कारण आणि आता हे जे ऊन आहे याच्यामध्ये असे एकावर एक जरी टाकले तरी सुकून जातात. वर जर टाकले तर हवा खूप आहे, वर पण आहे तर बऱ्याच ताईंना असं वाटेल की इथेच एकावर एक टाकून राहिले, पण वर नाही नेले ताईनं. हवा एवढी आहे की ते पडदे त्या चिमटेसुद्धा राहणार नाही, त्याला खूप हवा सुटलेली आणि खाली उडत नाही जास्त. तर आणि एकावर एक टाकले तरी अगदी 1 ते 2 तासामध्ये सुकून गेले, जास्त वेळही नाही लागला. तर पडदे वगैरे धुणं झाले, बाकीचे शिल्लकचे जे कपडे आहेत ते तर चालूच आहे. पाऊस तर एक पाऊस आलेला होता, त्याच्यानंतर
परत एक थेंबही आलेला नाही. गरमी खूप आहे, ऊनही खूप आहे. पाऊस आता कोणीकडेच नाही जवळपास. गावाला गेल्यानंतर महालक्ष्मीला जेव्हा जाईल मी तेव्हा ही पिशवी वगैरे काही धुत नाही. पण आता उन्हाळ्यामध्ये बरंच फिरणं झालं, यावर्षी तर खूपच झालं. आणि काही देवाच्या ठिकाणी काही इकडे तिकडे गेलं की परत त्या पर्समध्ये काही ना काही आपण जे भेटेल ते त्या पर्समध्येच असतं. कारण सोबत ती एकटीच असते बिचारी, तर त्याच्यामुळे आतला कपडा तिचा पूर्ण खराब होऊन जातो. आणि ही पर्स मला पंकजने आणलेली, पूर्ण तिचा आतला कपडा खराब झालेला होता. पिशवी पण गावाला गेली की त्याच्यावर धूळ वगैरे बसतेच आणि त्याच्यामध्येच कपडे असतात, तर चालूच असतं तिचं. पूर्ण धूळ झालेली होती. आणि महालक्ष्मीला घरी गेले की मग तिकडून आले की नाही धुत. पावसाळ्यामध्ये धुतच नाही मी कोणतेच असे शिल्लकचे कपडे. जे काय आहे ऊन चांगलं कडक पडलेलं असलं तेव्हाच धुते. आणि पर्समधला आतला कपडा दिसत असेल तुम्हाला, खूप खराब झालेला आहे. तर ते चांगलं भिजलं की निघायला काही जास्त वेळ लागत नाही. मिठानं लाल मिरची पावडर खराब नाही होत, वर्षभर चांगले राहते. 2-3 चमचे टाकायचं, कारण हे तिखट आता 1 किलोचं जवळपास आहे, तर त्याच्यामुळे 3 चमचे टाकला. चांगलं थंड झालं आहे, रात्री गाळून आणलं. रंग खूप छान आला, लाल चटूक. बरणीत छान भरून ठेवलं की वर्षभर पण तिखट चांगलं राहत आहे. आणि ह्या तिखट मिरचीचं केलं मी. हे जे आहे आणखी एक बरणी आहे भरलेली, तर ती आहे फिक्या मिरच्याची. म्हणजे तर्रीसाठी किंवा असं थोडीशी एखाद्या वेळेस मसाल्याची जी भाजी असते तर त्याच्यासाठी खूप चांगलं आहे ते. पण त्याला तिखटपणा खूप कमी होता आणि रोजच्या भाजीमध्ये ते तिखट टाकायचं म्हटलं की जास्त टाकावं लागायचं. आणि तर्री यायची ती वेगळी, पण चवीला छान वगैरे होते. पण हे तिखट आहे या मिरच्या, तर त्याच्यामुळे हे पण केलं. आणि ते पण म्हणजे हे जास्त टाकलं जाईल आणि ते अर्धा चमचा टाकलं तरीही भाजीला तरी येते, चवही येते. त्यातल्या काही मिरच्या याच्यात पण टाकलेल्या, ज्या काश्मीरी मिरच्या आहेत ते याच्यात पण टाकल्या. आणि दुसऱ्या मिरच्यांचं नाव काही मला माहिती नव्हतं. ओट्याचं जे बेसिन आहे भांडे घासायचं, त्याच्यामधून पाणी असं जसं जायला पाहिजे तसं जाऊन नाही राहिलं. गावाकडे गेल्यामुळे ते पाईपातलं पाणी पूर्ण सुकून जातं. ऊन खूप आहे इकडे, आता तर सगळीकडेच आहे म्हणा. पण जे पाईप आहे तो पूर्ण सुकून जातो गावाकडे गेले की. आणि तिकडून आलं की ते पाणी जाण्याचा थोडासा प्रॉब्लेम येतो. या बेसिनच्या याच्यामध्ये बऱ्याच वेळा येतो. तर हे टाकून पाहिलं मी विकत आणून, पण याने काही जसा फरक पडायला पाहिजे तसा काही पडला नाही. बेसिनमध्ये पाणी अजून भांडे घासले की तुमचं जाता. भांडे घासले मी तर थोडंसं तुंबलेलं आहेच. आणि बेसिन पण खूप खराब झालं, कारण पूर्ण पाणी जे विहीर दाखवले मी, विहिरीमध्ये पाणी भरपूर आहे. आजूबाजूच्या शेजारचे सगळ्यांचे जवळपास बोर आहे, काही विहिरी आहे आटल्या. पण आमच्या ज्या 2-3 विहिरी आहे, 2-4 आहेत त्या, तर त्यांचं पाणी आहे अजून. पाणी भरपूर आहे, पाण्याचं नाही टेन्शन. पण पूर्ण क्षारयुक्त आहे. आणि गावाकडे गेल्यानंतर बेसिनला थोडंसं साईडला वगैरे पाणी जे लागलेलं असतं पूर्ण पांढरे पांढरे डाग पडून गेले. तर ते आता घासीन, ते हार्पिकने घासत असते मी. कधी हार्पिकने, कधी आपलं सोडा आणि व्हिनेगर याचं मिक्स करून जे शक्य होईल त्याने घासत असते, तर निघतं चांगलं. पण हे बेसिनमध्ये आता मी टाकणार आहे ते जास्त करून आम्ही हेच वापरतो, व्हाईट कॅट ॲसिड.
कारण पाईप याने खूप स्वच्छ होऊन जातात. आणि जे प्लंबर आहेत ते आले होते मागच्या वेळेस, तर त्यांना विचारलं मी, म्हटलं पाईप साफ करण्यासाठी योग्य काय आहे, जे मार्केटमध्ये ते पाऊच मिळतं ते की काय वापरायला पाहिजे. ते म्हणत ॲसिडच वापरायचं, ॲसिडने खूप लवकर साफ होतं पाईप. तर हे जे आहे, हा जो पाईप आहे हा पण पूर्ण काढून नंतर साफ करीन. आता सध्या आरोचं पाणी चालू आहे, तर सध्या नाही करत, पण खाली याच्यात ॲसिड टाकून ठेवते. आणि त्याच्यानंतर हा जो पाईप आहे, जे बेसिन आहे, बेसिनमध्ये ॲसिड कधीच टाकायचं नाही, त्याने खूप खराब होतं. तर खाली पाईपामध्ये प्लॅस्टिकमध्ये टाकायचं. तर हे जे आहे हे काढून नंतर करीन साफ. पण आता हे ॲसिड आणलं तर ते हाताला लागू द्यायचं नाही आहे ना. हाताला जर लागलं ना, आग झाल्यासारखी होते थोडी. बाकी मी बाथरूमला याला वगैरे वापरते आमच्या इकडे जवळपास, कारण खूप क्षारयुक्त पाणी आहे, याच्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही, हेच वापरावं लागतं. मग्ग्यामध्ये काढून घेते. आणि जेवढे पाईप आहे पाणी जाण्याचे, त्याच्यामध्ये सर्व याच्यामध्ये टाकून देणार. हा खूप जाम झालेला आहे, त्याच्यामुळे अर्धा मग्गा घेतला मी. फक्त टाकून द्यायचं. पाणी सध्या नाही टाकायचं. एक 10-15 मिनटं झाले की जसं शक्य होईल तेव्हा, समजा कधी 15-20 मिनटं, अर्धा तास असं झाला की ते पूर्ण असं हे होऊन जातं, फेस येऊन जातं पूर्ण. आणि ते पाणी टाकलं की मग वाहून जातं समोर. मग्गा चांगला धुवून. हा समोरचा जो लोखंडी दरवाजा आहे, याला बऱ्याच वेळा जी नेट आहे ती लावताना दिसत असेल तुम्हाला, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये आहे. कारण रिची तो त्यानं थोडासा पाय जरी असा केला की ती नेट फाटते. पण पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये डासाचं प्रमाण खूप वाढतं. आणि घरामध्ये नाही राहत, पण बाहेर असतातच. घर थोडं गरम असतं तर घरामध्ये जास्त डास नाही येत. पण गेटच्या समोर ही गाडी वगैरे दिसते, ते इथं संध्याकाळी सकाळी असतात डास, आणि तेच बरोबर घरात येतात. आणि हा जर दरवाजा लावलेला असला तर थोडंसं काही यायचं पण हे नाही, तर त्याच्यातून पटकन येऊ शकतं काही पण. आणि थोडी भीती वाटतेच पावसाळा म्हटलं की. पावसाळ्यात सापाचं याचं प्रमाण असतंच थोडंफार. इकडे आमच्या इकडे असतं. आणि जवळपास ते आता त्यांच्या जे बीळ असतं त्यांचं, त्याच्यामध्ये पाणी गेल्यानंतर ते तर वर निघतातच. त्याच्यामुळे केव्हाही सावध असलेलं बरं. तर पूर्ण नेट लावून घेतली. 2 रंगाची लावली, ही वरची वेगळी आहे आणि खालची वेगळी आहे. कारण रिची फाटतोच ते, तर त्याचं थोडं जरी नख लागलं तरी फाटतं. आणि सुरुवातीला एकदा लोखंडाची लावलेली होती, अशी स्टीलच्या याच्यासारखी होती. पण ती पण त्याच्या नखाने थोडी तिरपी झालीच, पण ते लागायची भीती वाटते त्याला, त्याच्यामुळे लोखंडाची नाही लावत. ही प्लॅस्टिकची लावायची, आपली फाटली की परत आणलं जाते. आणि लोखंडाची जर त्याला लागली तर जास्त त्रास व्हायचा त्याला, त्याच्यामुळे ती काही लावत नाही. तर खालच्या साईडनं परत एक लेअर घेतली. आणि जी दरवाजाची फट असते तर ती पूर्ण गेली का नाही ते चालू होतं आमचं इथे पाहणं. कारण त्या फटीतूनच काही यायची भीती वाटते. तर ती पण पूर्ण पॅक करून घेतली. म्हणजे आता तो हा दरवाजा लावलेला असला की टेन्शन नाही. तर ते लावणं सुरू होतं. बाहेरच्या चप्पल स्टँड वगैरे सर्व पूर्ण आवरून घेतलं आज. आणि बारीक बारीक कामं जर काढले घरातले, जर करायचं म्हटलं तर खूप सारे असतात. असं वाटतं आपल्याला की कामं नाही घरामध्ये, पण एकदा काय एखादं काम सुरू केलं की 1-2 तास कसा जातो ते काही समजत नाही. तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला.